सर्वांना, मी तुमची सर्वांची लाडकी महाराष्ट्र कन्या। चला तर आजच्या ब्लॉगचं थंबनेल पाहून तर तुम्हाला समजलंच असेल प्रियाने कसं काय काढला ब्लॉग। तर ब्लॉग काढायचं कारण असं आहे, तर आपण घेत आहोत क्यूज कॉम्पिटिशन। आता क्यूज कॉम्पिटिशन आपण कशानिमित्त घेत आहोत, तर क्यूज कॉम्पिटिशन आपण घेत आहोत आपल्या 40,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानिमित्त आपण एक क्यूज कॉम्पिटिशन घेणार आहे। त्यातला आपण एक विनर काढणार आहे आणि विनरला देणार आहे आपण ट्रॉफी। चला तर मागच्या वेळेस आपण क्यूज कॉम्पिटिशन वगैरे घेतलं होतं, त्याच्यात विनर कोण झालेला आहे ते पण आपण बघणार आहोत। ठीक आहे, मागच्या वेळेस आपण कॉम्पिटिशन घेतलं होतं, त्याच्यात विनर झालत्या म्हणजे आपल्या ज्या डेली लाईव्ह मध्ये येतात त्या योगिता ताई, त्यांच्या त्या विनर झालत्या लेडीज। कारण की आपण खूप दिवसापूर्वी क्यूज कॉम्पिटिशन घेतलं होतं एक, त्याच्यामुळे त्या विनर झाल्यात। आणखी एक दुसऱ्या एक लेडीज आहे, त्या आपण ऑफलाईन घेतलं होतं, त्याच्यात विनर झालत्या। त्यांचं नाव आपल्याला पब्लिक करायचं नाही किंवा त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या घरच्यांना नाही आवडणार म्हणून त्यांचं नाव आपण आता पब्लिक करत नाही। तर यांना आपण गिफ्ट दिलते, साडी गिफ्ट दिली होती पहिल्या वेळेस। ठीक आहे, तर आता जे ऑफलाईन लेडीज होती त्यांना तर भेटलं गिफ्ट। म्हणजे ऑनलाईन लेडीज विनर झालेल्या आहे म्हणजेच योगिता ताई, तर ते आहेत गोव्याला। आता गोव्याला म्हणलं थोडंसं लांब असलं, तर ह्या कशा जवळ होत्या म्हणलं आपलं पटकन देता आलं। आता त्या लांब असल्यामुळे त्यांचं गिफ्ट थोडंसं 1, 2, 3 काही दिवस डिलिव्हरला लेट होईल। ठीक आहे, तर आता मी उद्या नाही तर परवा कन्फर्म मध्ये डिलिव्हर करणार आहे त्यांचं गिफ्ट। आणि त्यांचं गिफ्ट डिलिव्हर झाल्याच्या नंतर त्यांचं मग आपल्याला काही म्हणजे टेन्शन जाईल की बाबा ताईपर्यंत तरी गिफ्ट वगैरे पोहोचतंय आपलं। कारण की मला पण खूप वाईट वाटलं की गिफ्ट नाही देण्यात आलं आपल्याला, कारण की त्यांचं थोडंसं लांब असल्यामुळे मी ऑनलाईन कधी पाठवलं नव्हतं काही कुणाला। तर मी पण आता ॲप वगैरे घेतलाय, मी पाठवून त्यांना ऑनलाईन डिलिव्हर करून देईन म्हणजे त्यांच्यापर्यंत गिफ्ट जाईल। तर ही जी दुसरी क्यूज कॉम्पिटिशन होती ही खूप तुफान होणार आहे, थोडी वेगळ्या पद्धतीने होणार आहे। आता तुम्हाला महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील एखादा प्रश्न दिला जाईल। एक प्रश्न दिल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन असतील, त्या 4 ऑप्शन मधून तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करून मला उत्तर सांगायचे। ठीक आहे, मला उत्तर सांगायचं आहे, मग त्याच्यातून आपण विनर काढणार आहे। मग तो नाही उत्तर सांगितलं तर तो पुढच्या राऊंडसाठी रेडी राहील। पुढच्या राऊंडला पण सेम असणार, फक्त क्वेश्चन थोडासा वेगळा असणार। ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि त्याच्यात तुम्हाला 4 ऑप्शन असतील। हे तसं एकदम सिंपल भाषेत सांगितलं, हे तर तुम्हाला समजलं असणार आहे। ठीक आहे, तर असे खूप लोक आहेत आपल्या लाईव्ह मध्ये, खूप शेतकरी वगैरे पण आहेत किंवा शिकलेले आहेत, अनएज्युकेटेड आहे। यांना प्रश्न पडतो की ताई आम्ही तर शिकलेलो नाहीये, मग तू क्यूज कॉम्पिटिशन घेते, आम्ही शिकलेलो नाही, मग आम्ही उत्तर कसं द्यायचं। मग ही तर आपल्या क्यूजची खरी गंमत आहे। ठीक आहे ना, याच्यात आपण लहान मुलांपासून मोठे मुलं किंवा अख्ख्या म्हाताऱ्या माणसापर्यंत याच्यात आपण सामील होऊ शकतो। कारण की आपण प्रश्नच अशा पद्धतीने ठेवणार आहे की जो शिकल्याला सुद्धा उत्तर देऊ शकतो आणि तो अडाणी सुद्धा असलेला उत्तर देऊ शकतो। म्हणजे ज्याने की आपले सगळे लोक याच्यात सामील होऊ शकतात। असं शिकलेल्या अडाणीचा याच्यात काही संबंध नाहीये। आपले ही क्यूज कॉम्पिटिशन महाराष्ट्र कन्या पुणे म्हटले होते सगळ्यांसाठी आहे ना। मी कधी जातीत भेद केला नाही, मी कधी कमी याच्यात किंवा उच्च याच्यात भेद केला कधीच नाही केलेला। आपण सगळे सारखे आहेत, आपण एकजुटीने सगळ्यांसाठी कामं करतो आणि इथून पुढेही करत येणार आहे। ठीक आहे, एक एक हळूहळू काम करत जाऊ, तसं माझं चॅनल ग्रो होते तसं आपण एक काम करत जाऊ। ठीक आहे ना, चालते। चला तर आता कुणाला जर काही क्वेश्चन्स असतील तर उद्या ठीक 6 तारखेला 6 एप्रिलला तुम्ही 1 वाजता माझ्या लाईव्ह मध्ये यायचंय। ठीक आहे, माझी लाईव्ह 6 वाजताची थोडीशी अशी आडवी असणार आहे। आडवी कशामुळे असणार आहे, कारण की तिथं आपल्याला क्यूज कॉम्पिटिशन घ्यायला सोपं जाईल आणि इझी जाईल। मला पण उत्तर काढायला एकदम इझी जाईल, मी लॅपटॉपवरून म्हणजे विनर काढू शकते। त्याच्यामुळे 6 वाजता असणार आहे। माझ्या चॅनलला प्रिया पाटील मराठी ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि तुमचं हे गिफ्ट काय असणार आहे, ते गिफ्ट सुद्धा आता सध्याला सिक्रेट आहे, आणि की विनर तो होईल त्या व्यक्तीला आपण तसं गिफ्ट देणार आहे। ठीक आहे ना, त्याच्यामुळे गिफ्ट सुद्धा सिक्रेट असणार आहे। तुमचं गिफ्ट काय असणार आहे काय नाही, पण जे भेटेल ते तुम्हाला आमच्या कंपनीच्या नावा थ्रूच भेटेल आणि जे असेल ते तुमच्या घरपोच तुमचं गिफ्ट वगैरे येईल। पण प्लीज एवढीच इच्छा आहे की बाबा मी मागं पण लाईव्ह मध्ये घेतलं होतं, तर येताना रिअल आयडी वरून या तुम्ही। एक्झॅक्टली आम्हाला तुमचं फुल नाव द्या आणि गावाचं नाव तरी सांगा की बाबा तुम्ही कुठं राहतात आणि तुम्ही विनर व्हायचे। तुमचं जर फेक आयडी असला तर आम्ही गिफ्ट कोणाला पाठवायचं किंवा कोणत्या ठिकाणी पाठवायचं असे खूप प्रॉब्लेम्स नंतर येतात। ठीक आहे, त्याच्यामुळे एवढीच इच्छा आहे की बाबा येताना तुम्ही रिअल आयडी वरून या। त्याच्यात काय इथे काय फ्रॉड वगैरे नाहीये। मी अहिल्यानगरचे आहेच प्रॉपर, माझे लाईव्ह असते 5 वाजता 200, 250, 300 लोक आपल्या लाईव्हला असतात डेलीचे। त्याच्यामुळे काही एवढा इश्यू नाहीये आणि आपले 40,000 सबस्क्रायबर पण कंप्लीट झालेले आहे। त्याच्यामुळे एवढा काही इश्यू नाहीये
की म्हणजे आता थोडे बाकी आहे, आणखी 100 काहीतरी 40,000ला, पण ते पण होतील उद्या सकाळपर्यंत, नाहीतर उद्या दुपारपर्यंत होऊन जाईल. आणि उद्याच दुपारी आपला पहिला दिवस चालू होत आहे क्यूज कॉम्पिटिशनचा. सर्वांनी पटपट याच्यात सहभागी व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे. मी ही क्यूज कॉम्पिटिशन घेणार आहे, पूर्ण 15 ते 20 दिवस चालणार आहे याच्यातून. कारण की जो आपला विनर होणार आहे त्याला आपण गिफ्ट सोबत एक त्याला करिअरला त्याच्या टर्निंग पॉईंट सुद्धा देणार आहोत. ठीक आहे, माझ्याकडून तो टर्निंग पॉईंट असणार आहे त्याच्या करिअरला. बरं, तो स्टुडंट असो, शेतकरी असो, तरीचा टर्निंग पॉईंट असणार आहे. कारण की आपण शेतकऱ्यांसाठी पण लवकरच कामं करणार आहोत, नवीन नवीन गोष्टी पण घेऊन येणार आहेत. की महाराष्ट्र कन्या म्हटलं एका गोष्टीवरती टिकून राहिलेलं जमत नाही IT मध्ये. ठीक आहे, तसे खूप लोक असतात, तुम्ही पाहिलं असेल की माझी जर्नी काय सोपी नव्हती. 40K पर्यंत खूप हजारो लोक येतात, निगेटिव्ह कमेंट करतात, फेक ID येतात, माझ्या जवळचेच असतात, पण खूप फेस करून मी इथं आले आणि तुमच्यासारख्यातल्या काही लोकांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आणि मला खूप भारी वाटलं. मला इथे काही भाऊ भेटले, इथे काही बहिणी भेटल्या, खूप छान वाटलं. मनाला एवढा आनंद झाला की एक फॅमिली भेटून गेली, यूट्यूब फॅमिली, ज्याची कमतरता मला लहानपणापासून होती, ती कमतरता आज माझी इथं पूर्ण झाली. मला छान पद्धतीने मोठे भाऊ भेटले किंवा माझ्या पाठिंबाला खंबीरपणे उभा राहणारे, माझ्या पाठी असणारे भाऊ मला भेटलेले आहे इथे लाईव्हमध्ये आणि माझ्या एका यूट्यूब फॅमिलीमध्ये, ज्यांनी की ते मला कधी ओळखत पण नसतात, बट माझ्या प्रत्येकीला खंबीरपणे उभा राहतात. माझ्या याला एक निगेटिव्ह कमेंट आला तर 10 जण उत्तर द्यायला असतात. असं जेव्हा खूप छान वाटतं आणि नक्की तुमचा विश्वास आहे माझ्यावरती, ताई काहीतरी करेल. ठीक आहे, तर मी करणार. ठीक आहे, करणार, विश्वास ठेवा, फक्त थोडा टाइम द्या ताईला. कारण की काही कामं करायचे म्हटलं तर आधी लागतो पैसा. पैसा तर येईलच आपल्याकडे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसं आपले प्लॅन वगैरे सगळे रेडी आहे, त्याच्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. आणि त्याचबरोबर आपला नवीन चॅनल येत आहे, नवीन युगाचा चॅनल येत असल्यामुळे तिथे तुम्हाला स्टुडंटसाठी ऑल ऑफ फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. आमच्या कंपनी थ्रू तुम्हाला ऑल फॅसिलिटी आम्ही एकदम फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. ठीक आहे, कुठं व्हॅकन्सी निघलेल्या आहे, कुठं काय करायचं, ऑल ऑफ पोलीस भरती वगैरे सगळं टोटल येणार आहे त्या चॅनलवर. त्याच्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला महाराष्ट्र कन्याची डेली लाईव्ह, महाराष्ट्र कन्या काय काम करते ते पाहायला तर आवडेलच ना तुम्हाला ताई. ठीक आहे, माझं रील्सचं कंटेंट आहे. रील्सचं कंटेंट असल्यामुळे खूप लोक ट्रोलिंग करतात की बाबा ताई रील्स काढते, असं तसं खूप काढतात. तसं काही विषय नाही आहे, रील्स ही मला आवडतील. रील्स काढणं काय वाईट नाही, मी साडी घालूनच रील्स काढते, याच्यात काही वाईट नव्हतं, कधीही वाईट नसतं. असं असताना त्याला दिसतं, तो जर माणूस मुळातच वाईट असतं, त्याला वाईटच गोष्टी दिसतात. त्याच्यामुळे माझे रील्समुळे मी व्हायरल झाली, मी रील्स नाही सोडणार. त्यासाठी तुम्हाला दुसरा एज्युकेशन खोलते, त्या एज्युकेशन चॅनलवरती या तुम्ही स्टुडंट असताल तर. ठीक आहे ना. आणि माझं बोलणं थोडासा कडक स्वभाव आहे, म्हणून ताई लोकांना असं वाटतं ॲटिट्यूड नाही, कडक स्वभाव आहे, कडक बोलणं आहे, बस याच्या पलीकडे काहीच नाही. महाराष्ट्र कन्या म्हणल्यावरती मला कडक बोलणं आणि कडक स्वभाव हा ठेवाच लागेल. त्याच्यामुळे तुम्ही मला समजू शकतात. आतापर्यंत तुम्ही जर सपोर्ट केला तसं इथून पुढेही करा. सर्वांना बाय, जय महाराष्ट्र, काळजी घ्या. आजकालच्या याच्यात खूप काही गोष्टी होत आहे, आपल्या आसपास पण होत आहे, तर सगळ्या गोष्टीपासून सावध राहा, काळजी घेत चला, स्वतःच्या आरोग्याला जपा आणि फर्स्ट ऑफ ऑल आपल्या फॅमिलीला पण जपा. ठीक आहे, बाय सर्वांना, जय महाराष्ट्र. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.